तिथे जे खापरेश्वर देवाचं मंदिर आहे त्याला लागूनच जे वडाचं झाड आहे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण कित्येक वर्ष झाली बायका दर वटपौर्णिमेला येऊन तिथे पूजा करतात. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तिथे झाडाकडे आपली मागणी मागतात. सूत बांधून चेऱ्या घालतात आणि ते जे झाड आहे ते खूप जुनं आहे आणि त्याच्याशी धार्मिक भावना लोकांच्या जोडलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ते झाड तिथून नष्ट करण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे. आता जेव्हा आम्ही बघतो की डेव्हलपमेंटच्या नावाखाली कितकीशी झाडं कापली जातात. तुम्ही डेव्हलपमेंट करा. सरकाराला मी हेच सांगते की तुम्ही डेव्हलपमेंट करा, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ डिस्ट्रक्शन हा पर्याय असू शकत नाही. आणि स्पेशली तर अशा झाडांचं डिस्ट्रक्शन ज्याच्याशी सगळ्यांच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत, जिथे देवाचा वास आहे, अशा ठिकाणांना तुम्ही नष्ट करून कसले डेव्हलपमेंट करता आणि कशासाठी? तुमच्याकडे पर्याय असतात पण तुम्हाला ते करायचे नसतात. तुम्हाला धार्मिक स्थळंच मिळतात हटवायला. तुम्ही जे तुम्हीच मंजूर करून दिलेले जे अनाधिकृत बांधकामं असतात त्यांना तुम्ही मोडून कधी करत नाही काही. असे कित्येकशे एक्झाम्पल्स आहेत आमच्या अवतीभोवती. ती बांधकामं वाचवण्यासाठी तुम्ही आपले प्लॅन चेंज करू शकता. तर या एका धार्मिक स्थळासाठी तुम्ही आपला प्लॅन चेंज करू शकत नाही? हा प्रश्न आहे माझा सरकारला. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे डेव्हलपमेंट करताय, तुम्ही आता तो ब्रिज बांधणार आहात, खरंच त्याचा खूप उपयोग होणार आहे फ्युचरमध्ये सगळ्यांना, बरोबर आहे. पण त्यासोबतच या झाडाचं संवर्धन होणं गरजेचं आहे आणि ते नष्ट करू नये. ते वडाचं झाड जिथे आहे तिथेच असू दे, त्याचं आयुष्य जितकं आहे तितकं ते तिथेच असू दे, ते तिथेच वाढू दे. नंतर जशी झाडं, बाकीची झाडं आपल्या पण मरण पावतात, तशी तेही झाड एक ना एक दिवस मरण पावेल, जर ते फक्त वडाचं झाड आहे तर. आणि जर तिथे देवाचा वास आहे आणि आमची मान्यता अशी आहे की तिथे देवाचा वास आहे आणि ते झाड वर्षानुवर्षे तसंच त्याच ठिकाणी टिकून राहील. आणि त्यासाठी हे झाड तिथून कापू नये, ते नष्ट करू नये आणि त्याचं पावित्र्य आपण राखूया. आणि पुढेही तिथे तसेच जी वटसावित्री पौर्णिमेला जी पूजा होते ती वर्षानुवर्षे तशीच चालू दे. पुढच्या पिढीसाठी ते झाड तिथेच असू दे. आणि ते झाड तुम्ही आता बघितलं असेल तर त्या झाडाची सावली किती थंड आहे. आम्ही जेव्हा तिथून जातो, त्या रस्त्याने जातो, आम्हाला किती थंडावा तिथे जाणवतो त्या झाडामुळे. अशी कितकीशी झाडं आहेत परवरीमध्ये, म्हणजे त्या रस्त्याला लागत, ज्याच्यामुळे काही थोड्या क्षणांसाठी का होईना पण खूप असं थंड असं मनाला प्रसन्नता मिळते. सो अशी झाडं नष्ट न करता तुम्ही डेव्हलपमेंट असं करा ज्यातून पर्यावरण संवर्धनसुद्धा होईल. हाँ मैडम, यही बात आप हिंदी में बोल सकते हैं क्या अभी इस वक्त, जो आपने अभी बोला है एक मराठी में, जो वृक्ष जो है हाँ, इसके बारे में, बनियान ट्री? तो अब ये जो बरगद का पेड़ है, इससे हमारी धार्मिक आस्था जुड़ी है. हर वट सावित्री पूर्णिमा जब आती है तब औरतें वहाँ जाके पूजा करती है. वहाँ के आस पड़ोस में जितनी भी औरतें रहती हैं वो वहीं पे जाती है, क्योंकि वो इजीली एक्सेसिबल है. और वहाँ पे खापरेश्वर देवस्थान जो है, वो जो भगवान है उनको बहुत लोग मानते हैं. और वहाँ से गुज़रते वक्त हम
उनको नमस्कार करके ही वहाँ से आगे बढ़ते हैं, सो दैट हमारी आगे की जो जर्नी है वो सुरक्षित हो। तो एक तरह से वो हमारे प्रोटेक्टर है, वो हमारी रक्षा करते हैं। तो ऐसे भगवान का आशीर्वाद हमसे, हमारे सर के ऊपर से ना निकल जाए, इसके लिए हम यही गुजारिश करते हैं गवर्नमेंट से कि वो जो बरगद का पेड़ है और वो जो मंदिर है उसे बिना कोई नुकसान पहुंचाए, ये जो आप अभी फ्लाईओवर बना रहे हो वो बनाओ, और उस बरगद के पेड़ को वहीं पे रहने दो। और जो पेड़ है वो पेड़ हमारे लिए कितने ज़रूरी है, हमारे जीने के लिए कितने ज़रूरी है, ये सबको पता है। तो आपको जब डेवलपमेंट करनी है तो आप अलग तरीके से कीजिए ताकि किसी का भी नुकसान ना हो, ना लोगों का नुकसान हो, ना ही पर्यावरण का नुकसान हो। तो आप जो भी रास्ते बना रहे हो या फिर आगे भी बनाओगे, आप ध्यान रखिए कि आप पेड़ों को नष्ट ना करें, क्योंकि पर्यावरण नष्ट होगा तो आगे हमारी ज़िंदगी में नष्ट हो जाएगी। मॅडम आणि एक आता एक तुमका खूप यू आर एज अ टीचर, तुमका खूप लँग्वेजीस खबर आहा, एक कोंकणीन सांगू शकता तुम्ही आता? हांव आनी कितें म्हणून उलोवं, आमचें जें खापरेश्वर देवस्थान आसा, आमचो जो वड आसा, तो तेका लागून आमची धार्मीक अशी सेंटिमेंट्स, आमची आस्था जुडलेली आसा। सो म्हाका अशें दिसता की ते नश्ट करिनासतना ते प्रॉपरली जे फ्लायओवराचें काम आसा ते तेंच्यांनी मातशे चेंजीस करून तो वड थंयच राखचो आणि आपले जे फ्लायओवराचें काम आसा ते तेंच्यांनी फुडें व्हरचें. Thank you very much for